हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तर आता आम्ही चाललोय आळंदीला आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर सगळ्यांनी हा ब्लॉग नक्की बघा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये सुद्धा सांगा. तर आत्ता वाजले पहाटेचे 4:10 झाले. आम्ही सगळे सकाळी सकाळी उठलोय आणि आता आळंदीला जाणार आहे. आळंदीला जाऊन आम्ही पहिले प्रदक्षिणा मारणार आहे आणि मग त्याच्यानंतर पुढे जे जे होईल ते मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेलच. तर बाकी पुढे बघूया. गाईज फायनली आता आम्ही निघालोय आणि आता गाडीमध्ये बसलोय. पेट्रोल भरायसाठी गाडी थांबवली. पेट्रोल नाही, डिझेल भरायसाठी थांबवली आहे. तर माझ्या बाजूला आहे मामी. मामी, तुला कसं वाटतंय आपण चाललोय तर? खूप छान, प्रवास चांगला होते. इकडे आहे मामीचा मुलगा विवेक आणि याला तर इथूनच अंगामध्ये याच्या देव शिरलेत. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली. बघू पुढे जाऊन किती बोलणार आणि किती नाही. तर आता मी डायरेक्ट पुढे गेल्यावरच दाखवते. मी इथे नाश्ता करायला थांबलोय, पण नेमकी आज उपवास येतं, काय नाश्ता करू काय समजतच नाहीये. हे सगळे नाश्ता करतो. त्यांचीच मजा आहे नाश्ता करायची. आमचा तो उपास आहे, आम्ही काहीच नाही खाणार. त्यांची मजा बिडलाय बघा कसा खायला. असती का जरा? या तिघांचीच मजा आहे. तिघांनाच उपास नाही, बाकी सगळ्यांना उपास आहे. काय बोलशील? काहीच नाही, काहीच नाही. तू काहीच नाही बोलू शकत. तू काय बोलशील? एकदम मस्त आहे. बाकी काय नाही. वास येतोय का? वास चहा पिला ना, तू काय पाहिजे? आगा पटापट. मशीन खायला पटापट. वाले केला गुणगादी, माझी उरकून टाकली शादी. वाले केला गुणगादी, माझी उरकून टाकली शादी. ए डोकं, ए डोकं, ए डोकं, ए डोकं फिरलंय बाई. डोकं फिरलया, डोकं फिरलया. डोकं फिरलंय. डोकं फिरलंय बाईचं, डोकं फिरलंय. गाईज फायनली आम्ही आळंदीला पोहोचलोय आणि जाम थकली आहे. काय होत नाही आमच्याकडून. आता पुढे तर अजून प्रवास करायचा आहे, होईल का नाही काय माहित. मी उपास पण आता सोडून टाकणार आहे, नाही होते उपास पण. तर बाकीचं मंदिरात गेल्यावर दाखवेल. तर बघा पुढे कंटिन्यू राहा ब्लॉगला. बाकीचं डायरेक्ट आता पुढे गेल्यावर दाखवतो. ही आमची फॅमिली. आम्ही गाडी पार्किंगला लावल्याने एवढ्या लांब लावल्या असं वाटतं काय बोलू, मला तर काय समजतच नाही. पण पक्की लांब गाडी लावल्या आणि मंदिर बी पक्या लांब आहे. इथून आम्ही चालत आता मंदिराच्या इथं चाललोय. बराच वेळ झाला चालतोय तरी अजून मंदिर काही यायचं नाव नाही घेत. पक्की लोक बी चालतात. थांबा दाखव. आम्हाला चालून जमत नव्हतं म्हणून आम्ही रिक्षा केली, पण एक नंबर रिक्षा आहे. मग आम्ही बसलोय. असं वाटतं एक्सपिरियन्स सांगा, कसा वाटतं तुम्हाला मागं बसून?
फायनली आम्ही पोहोचलो. इथं तर डायरेक्ट जत्रा भरले. जत्रा दर्शनासाठी आलेत ते. अरे इकडे कसले कसले दुकानं लागले. आळंदीवरून आता आम्ही दुसऱ्या देवस्थानाला जाणार आहे. बघू आता तिकडे गेल्यावर बाकीचं दाखवतो. तर आता आम्ही आलोय फायनली देहू इथे गाथा मंदिरात. ते आता आम्ही गाथा मंदिरामध्ये जाणार आहे. मंदिरात गेल्यावर बाकीचं तुम्हाला दाखवतेच, पण मंदिराच्या बाहेरचा हा परिसर बघा किती छान आहे. पूर्ण परिसर बघा एकदम मस्त. आणि मंदिराच्या बाहेरच कारंजा सुद्धा बनवलेला आहे. तो आता सध्या बंद आहे, ते रात्री करत असतील चालू, काय माहित नाही एवढं. पप्पा बघा कसे पुढे चाललेत. काय बघतात? किती छान मंदिर आहे बघा. आणि मंदिरात गेल्यावर तर किती भारी वाटणार आहे काय माहित. इथूनच एवढं छान वाटतंय. मंदिराच्या सुरुवातीलाच 2 मोठे हत्तीच्या मूर्त्या आहेत, स्वागतासाठी आहेत आय थिंक तरी. थांबा दाखवते, कारण त्यांच्या सोंडेमध्ये हार पण दिलाय, म्हणजे स्वागतासाठीच असतील. किती छान मूर्ती बघा, किती मोठी आहे. आणि तर आता आम्ही चाललोय वरती, बघत राहा तुम्ही. ही आमची गँग सगळी. किती मोठा मंदिर आहे आणि मंदिराचा गाभारा पण किती मोठा आहे.
मंदिरात प्रवेश करताच एकदम थंडगार वाटायला लागला आणि मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. जे पूर्ण दिवसभर आम्ही थकलेलो प्रवासामध्ये एकदम थकवाच निघून गेला. आणि इथे तुकाराम महाराजांची गाथा आहे ती पण दाखवते. मग गाथा मंदिर पूर्ण त्या मंदिराची माहिती याच्यात लिहिलेली आहे. आणि आता बघा तुकाराम महाराजांची किती मोठी मूर्ती आहे. बघा किती मोठी मूर्ती आहे. खूप गर्दी पण येते आता कारण आजचा उत्सव असतो बोलतात. आम्ही आता वरती चाललोय, वरती जाऊन बाकीचं दाखवते. चला माझ्या मागे सगळ्यांनी, चला मी दाखवते वरती. बघा पूर्ण भिंतींवर गाथा कोरल्यात, पूर्ण भिंतींवर गाथा लिहिलेल्या आहेत तुकाराम महाराजांच्या. आणि इथे विठ्ठल रखुमाईची पण मूर्ती आहे खूप मोठी. बघा पूर्ण भिंतींवर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लिहिलंय. आणि साईडला भिंतींवर गाथा लिहिलेल्या आहेत. त्यांची पूर्ण गाथा भिंतींमध्ये लिहिलेली पूर्णच्या पूर्ण. आम्ही तर तेवढं काही वाचलं नाही, थोडस 2-3 लाईनीच वाचल्या. एवढं वाचायला टाइम पण नव्हता. परत पुढे पण जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी. हे बघा मूर्ती विठ्ठल रखुमाईची, खूप मोठी मूर्ती आहे ही सुद्धा. आणि इथे दर्शनासाठी लाईन होती, तरी आम्ही कसं तरी शूट करतोय. तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे पाया जगण्याचा पाया. खोल पसरतो पुन्हा उगवतो, खोल पसरतो पुन्हा उगवतो, सांगून उरतो तुकाराम सांगून उरतो तुकाराम. इथे तुकाराम महाराज नेहमी गाथा लिहायचे. आणि आता तिथे मंदिराचं काम चालू आहे, अजून मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाहीये, चालू आहे. पण जेवढं झालंय तेवढं मी तुम्हाला दाखवते. ही वर गाडी कशी काय आली? जाम थकलोय आणि तब्येत पण आता बिघडले. 100-200 ज्यादा ले ले पर उतार दे. कसं तुला समजतं? ते देवांचे मूर्ती त्यांना टाकले गेले. लेणे असतील त्या. आता आम्ही आलोय प्रति शिर्डीला. तिकडचं तर काही शूट करता नाही आलं म्हणून डायरेक्ट आम्ही शिर्डीला आलो. इकडचं दाखवते. तर आता आम्ही मंदिरात जाणार आहे. बघा मंदिराच्या इकडचा परिसर एक नंबर, मस्त वाटते आतमध्ये येऊन. अजून मंदिरात पण जायचे. मंदिरात तर खूप भारी आहे पण तिकडे शूट नाही करून देत म्हणून मी बाहेरचाच परिसर दाखवते. आता आम्ही मंदिरात जाणार आहे. आमची फॅमिली पहिलेच पुढे निघून गेली. माझ्यासोबत माझे भाऊ लोक, पप्पा वगैरे आहेत. आमच्या लेडीज अण्णा चाललाय पुढं, तर रोहित पण चाललाय. बाकीचे तर गेलेच पुढे निघून. हे बघा लोक इकडून निघतात. वाटतं ही एक्झिट आहे, प्रवेशद्वार पुढे आहे. चला बघूया. काय वॉचमॅन काका पण चाललेत. कुठे चाललेत काय माहित. बघा मंदिर किती छान आहे. वॉचमॅन काका रूमला आलं होते. आम्ही आता मंदिरात जाणार आहे. मंदिरात तर कॅमेरा मोबाईल अलाउड नाही आहे, तिथे काय शूट नाही करता येणार. इकडे कसलं मंदिराचंच काम चालू आहे वाटतं अजून पुढचं.
आमची महिला मंडळ चढतायत, अर्ध्या गेल्या पुढं. प्रवेशद्वार. आम्ही आता दर्शन घेऊ, मग बाहेर येऊ, मग दाखवते बाकीचं. हे लिंबाचं झाड आहे आणि खाली मंदिर आहे छोटं, ते पण साईबाबांचंच आहे. आतमध्ये साईबाबांची मूर्ती आहे, ती पण दाखवते मी. पण ते बंद आहे मंदिर, बाहेरूनच दाखवते. हे बघा साईबाबांची मूर्ती. अरे 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 हा. काही मी सांगू नका काय. बरोबर आहे. मी थकली मी. माझा ब्लॉग राहिला असा. नाही ब्लॉग पूर्ण होईल नाही, ज्यातच तेवढे मिक्स केले कोणते. जाम थकली, तब्येत बिघडली.